नमस्कार. आपण अहिल्यानगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये इथे आलेलो आहोत. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर जे अहिल्यानगर मधलं सर्वात जुनं असं रोटरी क्लब आहे. सेवा कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेला हा क्लब आहे आणि त्यांच्या वतीने दरवर्षी नवजात बालिका आणि बालक यांचा सन्मान आणि त्यांच्या मातोश्रीचा सन्मान केला जातो. आज आपण महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आदरणीय दीपालीताई बारसकर यांच्या हस्ते आणि रोटरी क्लब मधील सर्व माता भगिनींच्या हस्ते आज इथे उपस्थित असणाऱ्या सर्व माता आणि सर्व नवजात बालक आणि बालिका यांचा सन्मान करत आहोत. सन्मानाचं स्वरूप आहे आपण डास लागू नये म्हणून एक मच्छरदाणी आणि त्यासोबतच मातेसाठी फीडिंग गाऊन देत आहोत आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. हा महिला आणि बाल कल्याणाचा हा प्रोजेक्ट आहे. बालकांचं भविष्य घडवणारा हा प्रोजेक्ट आहे. मातांना सुरक्षा आणि आरोग्य निर्माण करून देणारा हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टद्वारे आपण स्त्री जन्माचे स्वागत करा हा संस्कारही इथे रुजू करत आहोत. कारण आज मुलगी जगली, वाचली, वाढली, शिकली तरच आपलं भारताचं भविष्य हे अधिक उज्ज्वल होणार आहे. आणि स्त्री जन्माचे स्वागत करा हा आपल्या भारताचा मोटो आहे. या दृष्टीने रोटरीने सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण असं पाऊल उचललेलं आहे आणि या सगळ्यांची म्हणून आजच्या या समारंभाचं, आजच्या या प्रोजेक्टचं रुजवात इथे केलेली आहे. वर्षभर हा प्रोजेक्ट चालूच राहणार आहे. अशा प्रसंगी मी आदरणीय दीपालीताई ज्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत त्यांचा पुस्तक देऊन सन्मान करत आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्त्री जन्माचे स्वागत करा. आदरणीय स्नेहताई क्षीरसागर आणि आम्ही दोघी हे पुस्तक देऊन आदरणीय ताईंचा सन्मान करत आहोत. याच्यामध्ये 9 नाटिका आणि अनेक पारंपरिक गीत आणि कविता आणि कायदा हे सर्व काही आहे. खूप खूप धन्यवाद. मी विनंती करते फूल देऊन सन्मान करण्याची. जोरदार टाळ्यांनी आपण दीपाली ताईंचं स्वागत करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वप्रथम मी रोटरी क्लबचे मनापासून आभार मानते की आपल्या महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये एक मातेसाठी आणि तिथे जन्मलेल्या नवजात शिशूंसाठी छान असा प्रकल्प त्यांनी इथे राबवला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच अजून एक सांगू इच्छिते की रोटरी क्लब हे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये खूप जुने कार्यरत आहे आणि खूप वर्षापासून हे समाजासाठी काम करत आहे आणि रोटरी क्लबचे हे कार्य इथून पुढेही असेच चालू राहो अशीच मी इच्छा व्यक्त करेन. रोटरी क्लबचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि इथे आज बाळासाहेब देशपांडेमध्ये ज्या मातांचा शिशूंचा सन्मान झाला आहे त्या कुटुंबाचे मी अभिनंदन करेन की त्यांच्या घरी लक्ष्मी आणि कुणाच्या घरी मुलं जन्माला आलेली आहेत तर त्या कुटुंबाचे मनापासून आभार मानेन. तसेच रोटरी क्लबचे हे कार्य हे अविरत असे चालू राहोत अशीच मी इच्छा व्यक्त करेन. आणि त्यांनी जे श्रीजन्माचे स्वागत हे या गोष्टीसाठी पाऊल उचललेलं आहे तेही खूप महत्वाचे आहे. आज आपण पाहतो की प्रत्येकाच्या मनात असते आपली मुलगी शिकली पाहिजे, मुलगी शिकते, चंद्रावर जाते, खूप काही आपण तिच्याकडनं अपेक्षा ठेवतो. पण असं आहे की लपून छपून सुद्धा स्त्रीभ्रूण हत्या घडते आणि खरंच ही स्त्रीभ्रूण हत्या घडू नये म्हणून रोटरी क्लबचे, सुधाताईंचे आणि सगळ्या सदस्यांचे एक चांगलं कार्य आहे एक समाजामध्ये की मुलगी जगली पाहिजे हे कार्य. आणि या कार्यासाठी माझ्या एक खूप खूप शुभेच्छा असतील. आणि सुधाताईंना तसेच सगळ्या सदस्यांना सांगू इच्छिते की आमच्या महिला बालकल्याणच्या खात्यातनं आपल्याला काहीही मदत लागली किंवा आमच्याकडनं आपल्यासाठी कधीही मदत राहिली तर आम्ही ती मदतीसाठी तत्पर आहोत. कधीही आपण आम्हाला हाक द्या, आम्ही कायम आपल्याला साथ देऊ. आणि पुन्हा एकदा सुधाताईंचे, सगळ्या सदस्यांचे, रोटरी क्लबच्या आणि अध्यक्षांचे आणि फर्स्ट लेडी स्नेहताई क्षीरसागर यांचेही मी मनापासून आभार मानेन. छान असे कार्य करत आहात. तुमच्या कार्याला आमची नेहमी साथ असेल. कधीही आम्हाला तुमच्या कार्यामध्ये सामील करून घ्या, आम्ही अवश्य उपलब्ध असू. धन्यवाद एकदा सगळ्यांचे पुन्हा मनापासून. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन आदरणीय दीपालीताईंनी केलेलं आहे आणि खरोखरच त्यांनी जशी इच्छा व्यक्त केली की संपूर्ण वर्षभर
रोटरी सोबत महापालिका महिला आणि बाल कल्याणसाठी नेहमी कार्यरत राहील. मी विनंती करते की आपल्या अंगणवाडी ताई आणि आशाताई यांच्या माध्यमातून स्त्री जन्माचे स्वागत करा हा प्रोजेक्ट आणि त्यासोबतच ॲनेमिया होऊ नये म्हणून घ्यायची काळजी याविषयीचं ही सेमिनार आपण एकत्रितपणे कार्यरत करूयात. आपण इथे वेळ दिलेला आहे आणि आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे, अभिनंदन आहे, अभिनंदन आहे. आणि छोटासा आभार हे आपल्या स्नेहलताई आता इथे मानत आहेत. आज आम्ही बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला आलो आणि माताचे आणि बालकाचे जे स्वागत केले, बाळासाठी आम्ही जी गादी छत्री दिली आहे आणि फिडिंगसाठी गाऊन दिलेला आहे, त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. बाळांना त्रास होणार नाही, डास चावू नयेत म्हणून ही गादी आणि छत्री दिलेली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. हे आम्ही केलेलं आहे, रोटरी क्लबच्या सहाय्याने केलेलं आहे. आणि बारसकर ताई पण आलेले आहेत, त्यांनी आम्हाला चांगला सहभाग दिला, साथ दिली, त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही छान करू शकलो. धन्यवाद. आणि इथे आज एक अत्यंत भाग्यशाली अशी घटना घडलेली आहे. आज आदरणीय ताई आपल्या सोबत आहेत. ताईंचं नाव आहे मनीषा किरण पालवे. माझी बहिणीची मुलगी आहे आणि मला पण मुलगी एकच आहे. आता मुलगी झाली. आम्हाला मुलींचा खूप अभिमान आहे. मुलीबद्दल श्रीजल मला खूप आम्ही प्रोत्साहन देतो आणि मुलीसाठी मला खूप आनंद झाला मुलगी झाली म्हणून. आमची तिसरी पिढी मुलगी झाली. रोटरी क्लब अहमदनगरच्या वतीने आपण या मातेचा सन्मान करणार आहोत. तर मातेने आताच सांगितलेलं आहे की त्यांना स्वतःला एकच मुलगी आहे आणि मुलीला सुद्धा आता मुलगी झालेली आहे. अशा 3 पिढीमध्ये स्त्री जन्माचे स्वागत झालेलं आहे, जी काही आता काळाची गरज आहे. आणि म्हणूनच अशा 3 पिढीनी स्त्री जन्माच्या स्वागताचा उत्सव इथे साजरा केलेला आहे. आणि म्हणून रोटरीच्या वतीने आम्ही सर्व भगिनी मिळून त्यांचा सन्मान करत आहोत.